घणसोली सेक्टर 9 येथील घरौंदा इथं युवा सेना ऐरोली विधानसभा प्रमुख सौरभ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन कार्यक्रम सोहळा संपन्न झाला। या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख आणि पूर्व विरोधी पक्षनेता विजय चौगुले यांच्या हस्ते पार पडलं। या प्रसंगी सौरभ शिंदे यांनी आपलं मनोगत सांगितलं की घणसोली हा प्रभाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि आज या नोडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या विकास कामांना गती मिळाली आहे आणि जे प्रश्न राज्य सरकारकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत ते सुद्धा लवकरच मंजूर होतील। यावेळी सौरभ शिंदे यांनी सांगितलं की स्थानिक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना न्यायदानाचं कार्य नक्कीच केलं जाईल, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली जाईल आणि त्यांना दिलासा देण्यासाठी सक्रिय भूमिकाही घेतली जाईल। तर तिथेच जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी देखील विश्वास दर्शवला की घणसोली विभागामध्ये सौरभ शिंदे यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सक्रियपणे काम केलं जाते। पक्ष बांधणीचं काम असो व स्थानिक नागरिकांचे प्रश्न, सर्वच बाबतीत त्यांची भूमिका ही सक्रिय असते। त्यामुळे आता येणाऱ्या काळात त्यांचं मुख्य लक्ष असणार आहे घणसोली भागात सक्षम आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देणं, ज्यामध्ये 100 खाटांचं हॉस्पिटल, सीबीएसई शाळांची सुरुवात करणं त्यांच्या अजेंड्यावर असणार आहे। या ठिकाणी आजपर्यंत शिवसेनेला या भागातून लीडच भेटत आलेला आहे, पण ज्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेकडे लक्ष द्यायला पाहिजे एवढे मागच्या 5 वर्षामध्ये कधी लक्ष दिलं गेलेलं नाही। या ठिकाणी आरोग्य आणि शिक्षण हे महत्त्वाचे घटक आहेत। या ठिकाणी एवढ्या वर्षामध्ये पुढे हॉस्पिटलसुद्धा उभं नाही राहिलं। आता आम्ही जसं सपकाळनी सांगितलं, प्रशांतनी सांगितलं तसं आम्ही आता DPमध्ये हॉस्पिटलचं रिझर्वेशन टाकलेलं आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी 100 खाटाचं मोठं हॉस्पिटल आहे ते या ठिकाणी उभं राहायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। या ठिकाणी जी स्टेट बोर्डाची जी शाळा आहे ते शाळेमध्ये प्रशांतच्या वॉर्डमध्ये ती शाळा येते, तर त्या शाळेच्या माध्यमातून आता FSI वगैरे भरपूर बाकी आहे, तर त्या ठिकाणी मैदान पण त्याला लागून मैदान पण आहे, तर बाजूला उर्वरित जागेमध्ये CBSEची शाळा तिथं कशी होईल आणि CBSEची शाळा म्हणून या इथल्या लोकांना आता जे CBSEचं एज्युकेशन द्यायला पाहिजे, नगरपालिकेच्या माध्यमातून CBSE शाळेचं महत्त्व आता वाढायला लागलेलं आहे, म्हणून या ठिकाणी एक CBSEची शाळा व्हायला पाहिजे म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे। स्वतः मी असेल, प्रशांत असेल, सौरभ असेल, सपकाळ असेल, आम्ही सर्वजण भेटून आयुक्तांना परत त्याचं रिमाइंडिंग करणार आहोत आणि लवकरात लवकर ते बजेटमध्ये घेऊन त्याचं शाळेमध्ये एक नवीन टेंडर काढून त्याची CBSEची शाळा बनेल याच्याकडे आम्ही सर्वजण लक्ष देणार आहोत। प्रसंगी माजी नगरसेवक प्रशांत पाटील, उपजिल्हा प्रमुख सुरेश सपकाळ, महिला जिल्हा संघटिका ऐरोली विधानसभा शीतल कचरे, माजी नगरसेविका दीपाली सकपाळ, उपजिल्हा प्रमुख AK पाटील, शहर प्रमुख सुरेश भिलारे, उपशहर प्रमुख सूर्यकांत वाघमारे, शाखा प्रमुख आणि शिवसेना युवा सेना पदाधिकारी, घरौंदा येथील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।